बातमी आहे कल्याणमधून। कल्याण येथील एका खासगी दवाखान्यात काम करणाऱ्या मराठी तरुणीला मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा याला अटक करण्यात पोलिसांना यश आले। कल्याणच्या मनसैनिकांनी त्याला कल्याणमधील वसार गावातून शेतात पळत जात असताना पकडलं आणि त्याला गाडीत बसवलं आणि थेट पोलीस स्टेशन गाठलं। सोनाली कळासरे या तरुणीला गोकुळ झा यानं मारहाण केल्यानंतर मनसेनं आणि ठाकरे गटानं आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती। तर आरोपी गोकुळ झा हा 4 दिवसांपूर्वी ट्रक चालकाला मारहाण केल्याप्रकरणी जेलमधून जामिनावरून सुटून आला होता। गोकुळवर विठ्ठलवाडी आणि कोळसेवाडी या 2 पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीचा आणि हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे। या आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी 5 टीम बनवल्या होत्या। सकाळी गोकुळ याला कल्याण कोर्टात हजर केलं जाणार आहे। अखेर आरोपी गोकुळ झा याला अटक करण्यात आलेली आहे। मनसैनिक आणि काही पदाधिकारी जे आहेत इथले स्थानिक कल्याणचे त्यांनी या आरोपीला ताब्यात घेतलंय। योगेश आपलं नाव आहे आणि आपलं नाव दीपक करंडे आपलं पूर्ण योगेश गव्हाणे। आपल्याकडे काय पद नेमकं मनसेचं आणि काय? मी कल्याण शहराचा उपशहराध्यक्ष आहे आणि आम्ही वसारच्या पुढे नेवाळ नाका मधल्या परिसरात जात असताना एक व्यक्ती आमच्या गाडीतून समोर क्रॉस झाला असता त्याला जाणवलं आम्हाला हाच तो व्यक्ती आहे जो आम्ही सकाळीपासून त्याला त्या व्हिडिओमध्ये बघितला होता। मग आम्ही त्याचा हे केला पाठलाग केला असता त्याला आम्ही व्यवस्थित पकडला आणि पोलीस स्टेशनला आणून त्याला जमा केलेला आहे। तो कुठे जात होता आणि तुम्ही पाठलाग केला तेव्हा त्याला पकडलात, त्याला विचारलात काय, त्याला मनसे स्टाईल काही उत्तर दिलं का किंवा यावरून काय विचार? योग्य आम्ही मनसैनिक महाराज सैनिक आहोत, आम्ही त्यांना योग्य मनसेपती त्यांना उत्तर दिलेलंच आहे। परंतु पहिल्या तात्काळ त्याला आम्हाला पोलीस स्टेशनला आणणं महत्त्वाचं होतं म्हणून त्याला कुठल्याही करणं हायगाई न करता आम्ही पहिल्या त्याला पोलीस स्टेशनला घेऊन त्याला जमा करला। त्याला तुम्ही जेव्हा तो समोरून गाडी जेव्हा पळण्याचा प्रयत्न करत हो 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 पळत होता। दादांना मी बोललो दादा आम्हाला तोच वाटतंय, दादांनी कन्फर्म केलं हा तोच आहे। मग आम्ही गेलो पकडला आणि मग त्याला तो कुठे म्हणजे रस्त्यावर धावत होता कसं, कुठे काय चालला होता तो शेतात शिरला होता? हा चालला होता समोर पुढे शेतात शिरत होता समोर चालत आम्ही जेव्हा त्याचा पाठलाग करत होतो तिथंच घुसण्याचा प्रयत्न करत होतो समोर। तुम्ही आता पोलिसांनी स्वाधीन केलं त्याला? हा पोलिसांनी स्वाधीन केला आता। अभिनंदन तुमचं केलं जात आहे आता, कारण का ज्या आरोपीला पोलीस होते एक सामाजिक भान ठेवून तुम्ही अशा रीतीने काम करून पोलिसांचं काम हलकं केलं। माझं तर सर्व नागरिकांना मेन आव्हान आहे की पोलीस डिपार्टमेंटला तुम्ही असे सगळेजण नावं ठेवतात, गृहीत धरतात, पण डिपार्टमेंटला जर सहकार्य केलं, 4 जर त्यांच्या सोबतीच राहिले तर त्यांनाही आणि सगळ्यांना आपल्याला जे काही होणाऱ्या जे काही अडचणी आहेत त्या बऱ्यापैकी आपण त्या कमी होऊ शकतात। ते गोकुळशी काय तुम्ही बोललात, काय बोलणं झालं त्याची? त्याने जे केलं गोकुळशी कुठल्या प्रकारचं असं बोलणं कुठल्या प्रकारे झालं ना, आम्ही विचारणा पण केली नाहीये। मुळात झालेली घटना ही निंदनीयच होती, चुकीची होती। त्या संदर्भामध्ये आम्ही हे केलं आणि त्या चुकीच्या गोष्टीच्यामुळे आम्ही त्याला तात्काळ त्याला इथं पोलीस स्टेशनला घेऊन आलो। कल्याणपासून काही अंतरावरती वसार नावाचं गाव आहे, तिथं तो जात असताना त्यांना संशय आला की हाच तो गोकुळ झा आहे आणि त्याला त्यावेळी त्यांनी पकडलं, त्याला ताब्यात घेतलं आणि थेट मानपाडा पोलिसमध्ये येऊन त्याला इथं जमा केलेला आहे। त्यामुळे या मनसैनिकांवरती कौतुकांचा वर्षा होतोय। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली। DCP अतुल झेंडे साहेब, ज्या आरोपीचा मागोवा आपण घेत होता तो आरोपी शेवटी आता आपल्या ताब्यात आला? हा, अगदी बरोबर आपल्याला सांगितलं की त्यांनी अतिशय चांगले उत्कृष्ट असं आपले जे सजग नागरिक आहेत त्यांच्या मदतीने आपल्याला हा आरोपी मिळाला आहे। त्या भावाला यापूर्वी आपण ताब्यात घेतलेलं होतं आणि आता तो मेन जो आरोपी आहे गोकुळ झा याला सुद्धा आपण ताब्यात घेतला आहे। त्यानंतर याला जे पुढं जे CCTV फुटेज आहे आपल्याकडे आणि जे काही साक्षीदार आहेत त्यानुसार आपला तपास राहील, कोर्टाकडे याला हजर करून पोलीस रिमांड करून आम्ही पुढे तपास करू। त्याला ताब्यात घेतल्यानंतर म्हणजे आता त्याला थोड्या वेळापूर्वी घेतले, पण काही बोलणं झालं किंवा तो काही बोलत होता का? नाही, त्याबद्दल आम्ही त्याचा इंटरव्ह्यू अजून केलेला नाही। आम्ही अटकेची पूर्ण कारवाई करून त्याचं सविस्तर असं आतापर्यंत आपल्याला असणारे पुरावे जे काही तिथे साक्षीदार असणार असतील आणि त्याचप्रमाणे CCTV फुटेज आपल्याला मिळालेलं आहे त्यानुसार आम्ही त्याच्याकडे इंटरव्ह्यू करू आणि गुन्हा कशा प्रकारे घडला, अजून त्याच्याकडे कोण आहे याबद्दल आम्ही तपास करत आहोत। जागरूक नागरिक हे योगेश आणि दीपक सारखे यांचं तुम्ही काय अभिनंदन कराल? कसं, कारण शेवटी पोलीस हे नागरिकांकरता असतात, त्यांच्या सुरक्षेकरता असतात आणि असे नागरिक जेव्हा असतील तेव्हा पोलिसांचं काम देखील कमी होऊन नागरिक देखील अधिक सुरक्षित होतील। अतिशय मी ते सांगितलं का ते त्यांनी दोघांनी उत्कृष्ट असं काम केलेलं आहे आणि ज्यामध्ये जे एरियामध्ये फिरत असताना आपल्या अशा कोणत्या संशयित आहे आणि तो आपल्या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड होता अशा प्रकारचा आरोपी मिळवण्याचं काम त्या दोघांनी सुद्धा केलेलं आहे। नक्कीच DCP अतुल झेंडे साहेबांनी देखील या दोघांचं कौतुक केलेलं आहे। खरं तर 24 तासापेक्षा जास्त काळ उलटला, पोलिसांनी अथक प्रयत्न केलेत, टीम देखील रवाना केलेल्या आहेत, पण एका जागरूक नागरिकाला समोरून जाताना ती व्यक्ती दिसली
त्यांना संशय आला, त्याला थांबवलं, त्याची चौकशी केली आणि तोच आरोपी आहे हे जेव्हा त्यांना कन्फर्म झालं किंवा त्यांना निश्चित झालं त्यावेळी त्यांना या दोघांनी दीपक आणि योगेशने थेट पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि पोलिसांनी स्वाधीन केलेलं आहे. असंच जागरूक नागरिक जे आहेत त्यांनी जर आपली भूमिका किंवा आपलं जे स्थान आहे ते जर नीट ठेवलं किंवा नीट केलं तर पोलिसांचं काम देखील हलकं होईल आणि आपण देखील सुरक्षित राहू. असंच या सगळ्या आजच्या घटनेवर म्हणावं लागेल. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली.